हॅलो, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत फ्लावर बटाट्याची भाजी। कढई तापायला ठेवलेली आहे। फ्लावरची भाजी आपण कोरडी करणार आहोत, त्यामुळे बारीक बारीक चिरायची आहे। बटाटे पण बारीकच चिरून घ्यायचे आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे। तेल चांगलं तापलं की त्याच्यात जिरे मोहरी टाकायची आहे। त्यात आपण लसूण ॲड करणार आहोत। लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। तेलात आपण थोडं हिंग टाकलंय। छोटा चम्मच हळद टाकली आहे। फ्लावर चांगले 2-3 पाण्यात धुतलेले आहेत, एखाद्याच खराब निघतात। फ्लावर चांगले मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये। फ्लावर चांगले मिक्स करून घेतले आहे आपण। आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेणार आहोत परत। आणि झाकण ठेवून वाफवणार आहोत। थोड्या वेळ फुल गॅसवरच ठेवायची आहे भाजी आणि त्यानंतर थोडं बारीक करायचं आहे। वाफवण्यासाठी आपण ताटावर थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून भाजी चांगली शिजेल। आपण भाजीमध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही। फ्लावरची भाजी आपण एकदा नीट चेक करून घेणार आहोत। ताटामधलं पाणी फेकून देणार आहोत, कारण भाजीला पाणी सुटलेलं आहे। फुल गॅसवर पाणी आटस्तपर्यंत भाजी शिजू द्यायची आहे। भाजीतलं पाणी सगळं संपू द्यायचं आहे। आपण हिरवी मिरचीचा ठेचा केला आहे, त्यात हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे, त्यात लसूण जिरं आणि त्याची पेस्ट केलेली आहे। फ्लावर चांगलं शिजवला की त्यात ठेचा ॲड करणार आहोत। 1.5 चम्मच ठेचा घ्यायचा आहे। तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा की कशी झाली फ्लावर बटाट्याची भाजी।